या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भावना सिद्धूला शोधायला बाहेर आलेली असते आणि भावना बरोबर सिद्धूचे दोन्हीही मित्र असतात. भावना आणि सिद्धूचे मित्र सिद्धूला सगळीकडे शोधत असतात. सिद्धूला शोधत असताना एका ठिकाणी एक दरवाजा ओपन होत नसतो. सिद्धूचे मित्र धक्का देऊनच तो दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असतात. भावना त्यांना म्हणत असते, हळू तोडा. त्यानंतर भावना इकडे तिकडे बघत असते. भावनाला एक लोखंडी सळी दिसते. भावना ती लोखंडी सळी हातामध्ये घेते. दुसरीकडे सिद्धू सुद्धा त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. तेथेच बाजूला बसलेला एक गुंड असतो आणि तो गुंड सिद्धूकडे बघतो आणि पुन्हा सिद्धूला घट्ट बांधून ठेवत असतो आणि सिद्धूला मारत असतो. भावना इकडे ती लोखंडी सळी घेऊन त्या दरवाजाला असलेलं जे कुलूप असतं त्यावर ती लोखंडी सळी मारत असते. लोखंडी सळीचा घाव घातल्याने ते कुलूप आपोआप उघडतं. भावना ते कुलूप काढून फेकून देते आणि स्वतःच त्या दरवाजावर धक्का मारत असते. तरी सुद्धा तो दरवाजा खोलत नसतो. म्हणून भावना आपल्या पायानेच त्या दरवाजावर एक जोराने लाथ मारते आणि तो दरवाजा उघडतो. भावना दार उघडून आत जाते आणि समोर बघते तर सिद्धूला बांधून ठेवलेलं असतं. भावनाला आत येताना बघून सिद्धूला मारत असलेला गुंड भावनाच्या दिशेने येतो. भावना लोखंडाच्या सळीने त्याच्यावर वार करते. तो गुंड तेथेच खाली पडतो. त्यानंतर भावना सिद्धूकडे धावत जाते आणि सिद्धूला म्हणत असते, सिद्धिराज, तुम्ही ठीक आहात ना? भावना सिद्धूच्या मित्रांना सिद्धूला सोडायला सांगत असते, परंतु सिद्धू म्हणत असतो, मया एक काम कर, इथे खूप सारे गुंड आहेत. तू एक काम कर, तू मला असाच उचलून बाहेर घेऊन चल. हे ऐकून सिद्धूचे मित्र सिद्धू बसलेला असतो ती चेअर उचलून बाहेर घेऊन जात असतात. बाहेर आल्यानंतर सिद्धू आपल्या मित्रांना आता रशा सोडा असं म्हणत असतो. तेथे खूप सारे गुंड येतात. भावना मोठ्यानेच ओरडते, अहो. ते गुंड समोर येऊन आपल्या तोंडाचं मास्क काढून टाकतात आणि जोरजोराने हसत असतात. त्या गुंडांना येताना बघून सिद्धूचे दोन्ही मित्र त्या गुंडांवर जाऊन तुटून पडतात, परंतु त्या गुंडांच्या समोर सिद्धूच्या मित्रांचा टिकाव लागत नाही. सिद्धू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सिद्धूला त्या रशा निघत नसतात. बघून ते गुंड जोरजोराने हसत असतात. भावना इकडे तिकडे बघत असते. समोरच भावनाला कुंकवाने भरलेलं एक ताट दिसतं. धावतच जाऊन भावना ते ताट आपल्या हातामध्ये घेते. ते सर्व कुंकू त्या गुंडांच्या डोळ्यामध्ये मारते. थोड्या वेळासाठी त्या गुंडांना काहीही समोरचं दिसत नसतं. एवढ्यातच भावना धावत जाऊन सिद्धूला सोडवते. भावना सिद्धूला सोडवत असतानाच त्यातील एक गुंड धावतच जाऊन भावनाचा हात पकडतो. भावना खूप रागाने त्या गुंडाजवळ बघत असते. भावना त्या गुंडाच्या पायावर जोरानेच पाय देते आणि त्या गुंडाला धक्का मारून बाजूला करते आणि आपला हात सोडवून घेते. हे सर्व सिद्धू बघत असतो. भावना पुढे आपला पदर खोचते आणि देवीच्या जवळ असलेला एक नारळ उचलते आणि तो नारळ एका गुंडाच्या डोक्यावर फेकते. तो गुंड पुन्हा खाली पडतो. हे बघून सिद्धू हसत असतो. सिद्धूला खूप आश्चर्य वाटत असतं. भावना एक एक नारळ उचलून एका एका गुंडाच्या डोक्यावर मारत असते. हे बघून सिद्धू सुद्धा म्हणत असतो, क्या बात है मॅडम, काय सॉलिड स्टंट मारलाय. असं म्हणून सिद्धू शिट्ट्या मारत असतो. थोड्या वेळाने सिद्धूचे दोन्ही मित्र उठतात आणि लगेच सिद्धूला सोडवतात. थोड्या वेळाने सर्व गुंड उठून पुन्हा भावनाच्या दिशेने येत असतात. भावना लगेच आजूबाजूला बघते. तेथे तिला एक जळतं लाकूड मिळतं. भावना ते लाकूड हातामध्ये घेते आणि धावत जाऊन त्या गुंडांच्या समोर उभी राहते आणि त्यांना थांबा असं जोरानेच ओरडते. त्यानंतर ती त्या गुंडांना मागे व्हा असं जोरानेच म्हणत असते. सिद्धू म्हणत असतो, क्या बात है मॅडम, माझी बायको तर लेडीज डॉन निघाली आहे. ते गुंड म्हणत असतात, ए बाई, निघायचं हा इथून, नाहीतर खूप महागात पडेल. भावना मात्र त्यांना मागे व्हा असं म्हणत असते. तेवढ्यातच एक गुंड मागून येऊन सिद्धूला पकडतो. सिद्धूला एका गुंडाने पकडल्यानंतर ते सर्व गुंड सगळ्यांना पकडू लागतात. भावना धावतच जाऊन देवीच्या हातामध्ये असलेला त्रिशूल उचलते आणि सिद्धूला पकडून उभा असलेल्या एका गुंडाच्या पायावर तो त्रिशूल फेकते. त्यानंतर भावना पुन्हा धावत जाऊन तो त्रिशूल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या गुंडाच्या पोटावर एक पाय ठेवते आणि खूप रागाने त्या माणसाकडे बघत असते. हे सगळं सिद्धू लांबूनच बघत असतो. भावनाच्या अंगात जणू काही देवी संचारलेली असते. हे सर्व दृश्य बघून तेथे असलेले सर्व गुंड तेथून धूम ठोकतात. दुसरीकडे जयंतचा मित्र
लक्ष्मीला म्हणत असतो, काकू खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजींची तब्येत लवकरात लवकर बरी होईल. त्यावर लक्ष्मी म्हणते, तथास्तु. असंच होऊ दे बाळा. लक्ष्मी म्हणते, आणि हो, तुम्हाला भेटून सुद्धा खूप बरं वाटलं हं. असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटलोय. बरं झालं तुम्ही आलात. नाहीतर आमचे जावई बापू जानूच्या माहेरच्या लोकांबरोबर राहून कंटाळले असते अगदी. जयंत म्हणतो, काहीही काय आई. लक्ष्मी म्हणते, तुम्ही आल्यानंतर खूप छान वाटलं असेल त्यांना. तुमचे मनापासून आभार. यावर जयंतचा मित्र म्हणतो, नाही नाही, ॲक्च्युली थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं इथे येऊन. इनफॅक्ट मी खूप दिवसानंतर जयंतला भेटलोय. लक्ष्मी म्हणते, आणि त्या निमित्ताने बँकेची भेट झाली. लक्ष्मी पुन्हा म्हणते, म्हणजे तुमचा अर्जुन. यावर जयंतचा मित्र म्हणतो, हां हां. जयंतचा मित्र म्हणतो, चला तर मग मी निघतो. ॲक्च्युली माझी सुट्टी संपली आहे आत्ता. यावर लक्ष्मी म्हणते, खरं तर तुम्ही थांबला असतात तर खूप बरं वाटलं असतं. नाही पण कळतंय मला, काम महत्त्वाचं. वरचेवर येत जा जावईबापूंना भेटायला. जयंतचा मित्र म्हणतो, हो नक्की. त्यानंतर जयंत लक्ष्मीला म्हणतो, आई मी त्याला बाहेर सोडून येतो. जात असताना जयंतचा मित्र लक्ष्मीला नमस्कार करतो. लक्ष्मी सुद्धा त्याला सुखी राहा असा आशीर्वाद देते. हे सगळं जयंत बघत असतो. जयंत सचिनला घेऊन बाहेर जात असतो आणि त्याला म्हणत असतो, बरं वाटलं तू आलास. आणि त्याला म्हणत असतो, मग आता काय डायरेक्ट पुढच्या वर्षी माझ्या बड्डेला. सचिन म्हणत असतो, नाही, मध्ये मध्ये ट्राय करेन मी. मला आवडेल तुझ्या घरी यायला. जयंत म्हणतो, बघू ना. त्यानंतर जयंतचा मित्र जयंतला म्हणतो, बरं एक बोलू का. जयंत म्हणतो, बोल. जयंतचा मित्र जयंतला म्हणतो, सगळ्यांना सगळ्या गोष्टी लवकरात लवकर क्लिअर करून टाक. हे बघ जयंत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि किती काळ तू सगळं लपवून ठेवणार आहेस सगळ्यांपासून. हे बघ, जेव्हा सगळ्यांना सगळं कळेल ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आणि तसं तू अजिबात करू नकोस. अजून असं किती वर्ष सगळ्यांना फसवशील रे. ही अशी माणसं तुला रोज भेटत राहणार आहेत का. कळतंय तुला. एनिवेज, तुला मी सांगायचं काम केलं. त्यानंतर जयंतचा मित्र टेक केअर म्हणून जयंतशी हात मिळवतो आणि जयंतला मिठी मारतो आणि तेथून निघून जातो. या दोघांचं सगळं बोलणं जान्हवी तेथेच बाजूला राहून ऐकत असते. जान्हवी म्हणत असते, जयंतबद्दल अजून आणखीन काय कळायचं बाकी आहे मला. भावना आणि सिद्धू दोघेही देवीला नमस्कार करत असतात. सिद्धू एकटक भावनाजवळ बघत असतो. भावना म्हणत असते, देवी आई, आज फक्त तुझ्या कृपेने आणि तू मला शक्ती दिलीस म्हणून मी माझ्या कुंकवाचं रक्षण करू शकले. असं म्हणत भावना देवीला नमस्कार करत असते. त्यानंतर तिचं लक्ष सिद्धूकडे जातं. भावना म्हणते, अहो सिद्धिराज, काय करताय तुम्ही. देवी समोर आहे, तुम्ही मला का नमस्कार करताय. यावर सिद्धू म्हणतो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, आजवर मी फक्त 3 व्यक्तींसमोर नतमस्तक झालोय. पहिली देवी, दुसरी आई आणि तिसऱ्या तुम्ही. असं म्हणून सिद्धू भावनाला वाकून नमस्कार करतो. सिद्धू म्हणतो, मॅडम खरंच आज जे काही तुम्ही केलंय ना माझ्यासाठी, आज मला तुमच्यात देवीची शक्ती दिसली, ती काळजी दिसली, ती ओढ दिसली. नवऱ्याच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊन लढणारी बायको दिसली. खरंच मॅडम, आज जर तुम्ही नसताना तर माझं काय झालं असतं मला खरंच नाही माहिती. त्यानंतर सिद्धू म्हणतो, मॅडम एक सांगू का. इतके दिवस मी माफी मागत होतो कारण तुमच्या गळ्यात न सांगताच मी मंगळसूत्र घातलं होतं. पण मॅडम आज मी सांगतो. बरं झालं ती मी चूक केली. त्यानंतर सिद्धू खाली बसतो आणि भावनाला नमस्कार करून म्हणतो, खरंच मॅडम बरं झालं. यावर भावना म्हणते, अहो सिद्धिराज, हे तुम्ही काय करताय. तुम्ही आधी उठा, सगळे बघतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीला चूक म्हणणं बंद करा. त्यानंतर भावना सिद्धूला उठायला सांगत असते. सिद्धू लगेच उठून उभा राहतो आणि भावनाला म्हणतो, म्हणजे तुमचंही माझ्यावर. भावना म्हणते, सिद्धिराज, आपण चांगले मित्र आहोत, विसरलात का. पुढे भावना देवीला नमस्कार करते आणि मागे फिरते. ती मनातच म्हणत असते, सिद्धिराज, आपण दोघे चांगले मित्र तर आहोतच, पण आज मला तुमच्याबद्दल जी काळजी वाटली, भीती वाटली, जी ओढ वाटली ती. असं म्हणून भावना गालातल्या गालात हसत असते. सिद्धू सुद्धा भावनाकडे बघून गालातच हसत असतो आणि म्हणत असतो, भावना मॅडम, आपण खूप चांगले मित्र तर आहोतच, पण आज तुम्हाला माझ्याबद्दल जी काळजी वाटली, भीती वाटली, जी ओढ वाटली, ती नक्कीच मैत्रीच्या पलीकडची होती. ते तुमचं तुम्हालाच लवकरात लवकर कळो हीच देवीकडे प्रार्थना आहे. असं म्हणून सिद्धू हसत असतो.
सिद्धूच्या घरी इकडे आजी म्हणत असते, मला तरी असं वाटतंय ही कुंकुमार्जनची पूजा अर्धवट राहिली आहे, त्यामुळे सिद्धू सापडायला एवढा वेळ लागायला लागलाय. रेणुका इकडे देवीला नमस्कार करत असते. रेणुका म्हणते, आई असं नका बोलू. यावर आजी म्हणते, नाहीतर काय, घरच्या बायकांनी देवाचा धावा करावा आणि पुरुषांनी बाहेर पडावं, इतकी साधी गोष्ट तुझ्या सुनेला कळत नाही. त्यानंतर आजी नीलांबरीला म्हणते, चल ग नीलांबरी, पूजेला बैस. भावनाची पूजा तू पूर्ण कर. नीलांबरी सुद्धा मानेने हो असं म्हणते, परंतु रेणुकाला हे मान्य नसतं. रेणुका म्हणत असते, आई अहो, परंतु आजी म्हणते, तुला सिद्धू सापडायला हवाय की नको. आजी नीलांबरीला म्हणते, तू काय बघत राहिली आहेस, चल पूजा सुरू कर. आजी म्हणते, आणि बघाच पूजा संपता क्षणी सिद्धू आपल्या समोर येईल की नाही ते. रेणुका म्हणत असते, आई अहो, भावना सिद्धूसाठीच बाहेर गेली आहे. पूजेला सुरुवात तिनेच केली होती. मला वाटतं ती पूर्ण सुद्धा तिलाच करू देत. तिच्याकडून अशी संधी हिरावून घेऊ नका. आजी म्हणते, तिच्यासाठी तू थांबशील, हे घर थांबेल, एक वेळ मी थांबेन, पण देवीला थांबवणं शक्य आहे का? आणि ते तुला आवडेल? बघ, आहे का तुझ्याकडे उत्तर काही? नाही ना, देवीला थांबवणं मला चालणार नाही. असं म्हणून आजी नीलांबरीला पूजेला सुरुवात करायला सांगते. नीलांबरीला सुद्धा तेच हवं असतं. आजी म्हणते, बघूयात कोण अडवतं तुला ते. आजी म्हणते, एक लक्षात ठेव रेणुका, पूजा झाल्या झाल्या सिद्धू त्याच्या मित्रांना, पोलिसांना किंवा सांगितलेल्या माणसांना सापडतो की नाही ते बघ. असं म्हणत आजी नीलांबरीला पूजेला सुरुवात करायला सांगते. नीलांबरी हो असं म्हणते. रेणुकाला मात्र हे मान्य नसतं. रेणुकाचा जीव मात्र कासावीस होत असतो. जान्हवी इकडे विचार करत असते. जान्हवी म्हणत असते, जयंतचे अजून किती सिक्रेट्स मला माहीत नाहीये, देव जाणे. सचिन जाताना जयंतशी कुठल्या विषयाबद्दल बोलत होता? जयंतने अजून मला कोणती मोठी गोष्ट सांगितलेली नाहीये आणि अशी माणसं भेटतच राहतील. आणि या वाक्याचा काय अर्थ आहे? कशी माणसं? नक्की काय केलंय जयंतने? आधी तो वॉचमॅन, नंतर विनोद, मग व्यंकी दादा, अजून कोणाकोणाला किती त्रास दिला या माणसाने? आणि हे सगळं कधी कळणार आहे मला? काहीच सुचत नाहीये. त्यात बिचारा तो सनी कितीतरी महिने हॉस्पिटलच्या बेडवर खिळून पडलाय. त्याच्यात इम्प्रूव्हमेंट तरी होत असेल का? बिचाऱ्याला डिस्चार्ज कधी मिळेल काय माहीत. एक काम करते, मधुरालाच विचारते सगळं. असं म्हणत जान्हवी नंबर डायल करते आणि ती मधुराला फोन लावते, परंतु मधुरा जान्हवीचा फोन उचलत नसते. जान्हवी म्हणते, ही मधुरा माझा फोन का उचलत नाहीये? जान्हवी पुन्हा एकदा ट्राय करत असते. जान्हवी म्हणत असते, जर का त्याला पैशांची काही मदत लागत असेल तर तेवढी तरी मी करते. त्यानंतर जान्हवी हॉस्पिटलला जात असते. जान्हवी म्हणते, परंतु मी हॉस्पिटलला जाऊ कशी? नेमकी आई आता इथे आली आहे. तिला जर का मी सांगितलं हॉस्पिटलला जाते तर ती उगाच काहीतरी संशय घेणार. काय करू मी आता? त्यानंतर जान्हवी देवी आईला नमस्कार करते आणि म्हणत असते, देवी आई, आता तूच काय तो मार्ग दाखव. नीलांबरी इकडे पूजा करायला पुढे जात असते, परंतु रेणुका नीलांबरीला थांबवते आणि आजीला म्हणते, आई आई अहो, भावना येईल ना, ती आल्यावर तिलाच पूजा करू देत. तिचं व्रत असं दुसऱ्या कोणी पूर्ण करायचं म्हणजे? आजी म्हणते, कुणी म्हणजे? नीलांबरी तुझी थोरली सून आहे, हे विसरू नकोस. रेणुका म्हणते, हो पण. आजी म्हणते, ती पोरगी बाहेर गेली आहे, पण म्हणून पूजेत खंड पडलेला मला चालणार नाही. आजी इकडे नीलांबरीला पूजा करायला सांगत असते, परंतु रेणुका नीलांबरीला पूजा करण्यापासून अडवत असते. आजी पुन्हा मोठ्याने ओरडूनच नीलांबरीला पूजेला बसायला सांगते. नीलांबरी पूजेला बसणार एवढ्यातच सिद्धू जोरानेच आई असं म्हणतो. सिद्धूचा आवाज ऐकून रेणुका धावतच बाहेर जाते आणि बाहेर जाऊन सिद्धूच्या गालाला हात लावते आणि म्हणते, सिद्धू कुठे होतास इतका वेळ? माझी काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का? तुला माहिती आहे ना मी किती काळजीत असते तू घरी नसताना ते? काय झालं होतं? कुठे होतास तू? सिद्धू आपल्या आईला म्हणतो, आई आई आई, अगं शांत हो, आलोय ना मी आता. आणि अगं मी सुखरूप आहे अगदी, तू डोळे पुस आधी बघू. नको काळजी करूस, अगं खरंच. संपत अधिराजला विचारतो, अधिराज कुठे होता हा? माझ्या पोराला हात लावायची हिंमत कोणी केली? कुठे सापडला हा तुला? यावर अधिराज म्हणतो, पप्पा, सिद्धू मला नाही सापडला, सिद्धू भावनाला सापडला, सिद्धू भावनाला सापडला. हे ऐकून रेणुका भावनाला म्हणते, भावना तू शोधलं सिद्धूला? यावर सिद्धू म्हणतो, आई अगं नुसतं शोधलं नाही, तर ज्या गुंडांनी मला किडनॅप केलं होतं ना, त्यांच्या तावडीतून मला सोडवून सुद्धा आणलंय. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार सिद्धू आपल्या आईला सांगत असतो. सिद्धू म्हणतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुंडांशी 2 हात केले तिने, असा आलोय मी सुखरूप.
त्यानंतर संपत अधिराजला म्हणतो, ती माणसं कोण होती आणि सिद्धूला कोणी किडनॅप केलं होतं हे सर्व कळायला पाहिजे मला. अधिराज हो असं म्हणतो. रेणुका म्हणते, म्हणजे देवीचा कौल खरा ठरला. बहुतेक सिद्धू तुलाच सापडणार होता, म्हणूनच कदाचित देवीने तुझ्या बाजूने कौल दिला. त्यानंतर रेणुका भावनासमोर हात जोडते आणि म्हणते, तुझे खूप उपकार झाले भावना. भावना म्हणते, काकू अहो तुम्ही अशी उपकाराची भाषा करू नका हो. सिद्धिराज माझेही कुणीतरी लागतातच ना. बायको म्हणून कर्तव्य होतं माझं ते, आणि आज मी तेच पार पाडलं. अधिराज म्हणतो, आई आधी या दोघांना आपण आत तर घेऊयात. त्यानंतर रेणुका दोघांना सुद्धा आत बोलवते आणि आत घेऊन जाते. यावर आजी म्हणते, थांबा रेणुका, ही बाई, या बाईला आता घरात स्थान नाही, कळलं तुला? रेणुका म्हणते, आई अहो पण आज भावनामुळे आपला सिद्धू आपल्या समोर आहे. हे सर्व या बाईमुळे होत आहे हे लक्षातच येत नाहीये तुझ्या. कदाचित इथे तुमच्या कुणाच्याही लक्षातच आलेलं नसेल. अरे कालच सिद्धूने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि काल रात्रीपासूनच सिद्धू गायब झाला होता. म्हणजेच हा अपघात ज्याने घडवून आणला त्यानेच माझ्या सिद्धूला गायब केलं असणार. म्हणजे म्हणजे या बाईमुळेच माझ्या सिद्धूवर संकट कोसळलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, ही अशी बाई जी पूजा अर्धवट सोडून जाणारी आणि न झालेल्या लग्नाच्या संसारात मग्न होणारी, ही बाई माझ्या घरात सून म्हणून मला नको आहे, कळलं? यावर सिद्धू म्हणतो, कमाल करतेस तू आजी, खरंच कमाल करतेस. रेणुका लगेच सिद्धूला अडवत असते, परंतु सिद्धू हातानेच आपल्या आईला थांबवतो. सिद्धू म्हणतो, मला मान्य आहे तू जे बोलतेस ते सत्य असेलही. म्हणजे आम्ही कंप्लेंट रजिस्टर केली म्हणून हा प्रसंग माझ्यावर घडलाही असेल. रेणुका म्हणते, भावनाने सिद्धूला सोडवण्यासाठी जी काही खटपट केली आहे ना, ते सगळं ऐकून मी फक्त एवढंच सांगू शकते की ती बायकोच्या कर्तव्यात कुठेही कमी पडलेली नाहीये, आणि आता तिला घरात न घेणं म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. आजी म्हणते, हे जरी काहीही असलं ना तरी रेणुका ही बाई माझ्या घरात पाऊल ठेवू शकत नाही. पुढे आजी निलांबरीला म्हणते, ए निलांबरी, तू काय बघत बसली आहेस, चल आतमध्ये जाऊन कुंकुमार्जनाच्या पूजेची तयारी कर. मी बघतेच ही बाई घरात पाऊल कसं ठेवते ते. त्यावर सिद्धू म्हणतो, तुझा हा आदेश मला अजिबात मान्य नाहीये आजी. भावना मॅडमने आजपर्यंत तुमच्या सांगण्यावरून भरपूर परीक्षा दिल्या आहेत. त्यानंतर सिद्धू भावनाला म्हणतो, मॅडम तुम्ही बिंदास पाऊल आत टाका, मी बघतो तुम्हाला कोण अडवते तो. त्यानंतर सिद्धू भावनाचा हात पकडतो. एवढ्यातच आजी निलांबरीला घेऊन आत जाते आणि निलांबरीला पूजेला बसवते. भावना म्हणते, देवी आई, या धर्मसंकटातून बाहेर काढायला तूच मला मदत केलीस आणि तूच मला मार्ग दाखव आता. त्यानंतर निलांबरी पूजा करायला बसते. दुसरीकडे लक्ष्मी वीणाला फोन करते. वीणा सांगत असते, आई आई कुमारिका पूजेची सर्व तयारी मी आज पहिल्यांदाच तुमच्याशिवाय एकटीने केली. तुझी खूप आठवण येते. लक्ष्मी म्हणते, हो ना ग, मला सुद्धा आठवण येतेच आहे. अगं खरं सांगू का, मनाने मी अजूनही तिकडेच आहे. ती सगळी तयारी, तो छान छान स्वयंपाक आणि तो स्वयंपाक फस्त करायला येणाऱ्या आपल्या परिसरातल्या गोड गोड छोट्या छोट्या मुली. पुढे लक्ष्मी म्हणते, बरं मला सांग, आमंत्रण दिलंयस ना सगळ्यांना? वीणा हो असं म्हणते. लक्ष्मी म्हणते, छान तयारी कर हं. खरं सांगू का, इथे सासूबाईंची तब्येत, जानूची तब्येत म्हणून नाही ग येता येत आहे. वीणा म्हणते, ते सुद्धा खरंच आहे हो, पण तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, सगळं अगदी व्यवस्थित करेन. लक्ष्मी म्हणते, अगं तू असताना काळजी नाहीच करत मी, तू आहेस म्हणून तर इथे निवांत थांबले मी. सगळं नीट कर आणि कार्यक्रम आटपला की मला फोन कर, असं म्हणून लक्ष्मी फोन ठेवते. तेवढ्यात तेथे जान्हवी येते. लक्ष्मी म्हणते, अगं तू का आलीस, मी घेऊनच येत होती ना काढा. यावर जान्हवी म्हणते, अगं आई, मी कोणी पेशंट आहे का, बरं वाटतंय मला. अगं मगाशी थोडं गरगरल्यासारखं होत होतं, पण आता ठीक आहे मी. जान्हवी आपल्या आईला म्हणत असते, आई आज अष्टमी ना ग, म्हणजे आपल्या घरी आज कुमारिका पूजन असेल. लक्ष्मी म्हणते, हो ना ग. जान्हवी म्हणते, मी काय म्हणते, तू जातेस का सासवडला? लक्ष्मी म्हणते, सासवडला? जान्हवी म्हणते, हो. लक्ष्मी म्हणते, अगं असं कसं जाऊ, सासूबाईंची तब्येत, तू. यावर जान्हवी म्हणते, आई अगं खरंच तू जा आणि माझी अजिबात काळजी करू नको. अगं तू तिथे नाही आहेस म्हणजे सगळा भार वीणा बहिणीवर येणार. तू इथे सगळा विचार करत बसणार, त्यापेक्षा तू जा ना सासवडला. आणि तसंही मी आणि जयंत आहोतच ना इथे आजीकडे लक्ष द्यायला. जान्हवी म्हणते, तू जा सासवडला, छान आज कुमारिका पूजन कर, मग दसरा कर आणि मग ये, मग बघू कसं यायचं ते.
आणि तसंही तू जरी आता इथे असलीस तरी तुझं लक्ष मात्र तिकडेच आहे की नाही? मग ऐक माझं, खरंच जा तू सासवडला. लक्ष्मी म्हणते, म्हणजे सणासुदीला मी तिथे असली तर बरंच वाटेल सगळ्यांना. पण नको बाई, जावई बापूंनी एवढ्या विश्वासाने तुझी काळजी घ्यायला मला इथे आणलंय की नाही? मी अशी निघून गेल्यावर ते काय म्हणतील? त्यावर जान्हवी म्हणते, आई अगं, मी सगळं जयंतला समजावून सांगते. तू नको काळजी करूस एवढी. आणि खरं तर तू नवरात्रीच्या एवढे दिवस इथे राहिली आहेस, याचंच खरं तर कौतुक वाटतंय मला. अगं तू खरंच जा. समजा मला जर काही वाटलं, मला बरं नाही असं वाटलं, तर मी तुला फोन करेन. जान्हवी म्हणते, मी सगळं नीट सांगते त्याला आणि तुझी जायची सोय सुद्धा करायला सांगते. त्यानंतर लक्ष्मी खूप खुश होते. लक्ष्मी म्हणते, तुला तसं काही वाटलं तर मला फोन कर. जान्हवी सुद्धा हो असं म्हणते. त्यानंतर जान्हवी लक्ष्मीने बनवलेला काढा पिते. दुसरीकडे सिद्धू भावनाचा हात पकडतो आणि म्हणत असतो, कुणाची पर्वा करायची गरज नाहीये. तेवढ्यातच जोराचा वारा सुटलेला असतो. नीलांबरी इकडे पूजा करायला बसलेली असते. परंतु ताटामध्ये असलेलं सर्व कुंकू त्या वाऱ्याने सगळीकडे उडून जात असतं. पूर्ण घरामध्ये कुंकू पसरलेलं असतं. दुसरीकडे सिद्धू भावनाला घेऊन आत येत असतो. भावना आतमध्ये पाऊल टाकते आणि खाली बघते तर सगळीकडे कुंकू पसरलेलं असतं. हे सर्व रेणुका बघते आणि म्हणते, हे तर कुंकुमार्जनातलं कुंकू आहे. याचा अर्थ देवी आईने पुन्हा एकदा संकेत दिलाय असं म्हणून रेणुका देवीला नमस्कार करत असते. त्यानंतर हळूहळू पावलं टाकत भावना आत जात असते. त्या कुंकुवामध्ये भावनाची पावलं उठत असतात. भावना येऊन देवीच्या समोर उभी राहते. रेणुका भावनाला म्हणत असते, देवी आईने फक्त संकेत दिला नाहीये, देवी भावनाच्या रूपात आपल्या घरी आली आहे. हे ऐकून सिद्धूला खूप आनंद होतो, परंतु आजी मात्र हे ऐकून आपलं तोंड वाकडं करते. वीणा इकडे कुमारिका पूजेची तयारी करत असते. तेवढ्यात तेथे संतोष येतो. संतोष म्हणतो, हे काय आहे सगळं? वीणा संतोषला म्हणते, अहो आज घरामध्ये कुमारिका पूजन आहे ना, त्याचीच सगळी तयारी सुरू आहे. संतोष म्हणतो, अरे बापरे, एवढी सगळी तयारी काय आहे? सगळे महागातले ब्लाऊज पीस, या नेलपेंट, चांदीचे दागिने, हे सगळं कुणी आणलं? वीणा म्हणते, अहो कुणी काय, मीच आणलंय. संतोष म्हणतो, अगं डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? अगं पैसे काय झाडाला लागतात? किती खर्च आला या सगळ्याला? वीणा लगेच उठून उभी राहते आणि हात जोडून म्हणते, तुमच्या पाया पडते. आज अष्टमी आहे. अष्टमीला आपल्या घरी दरवर्षी कुमारिका पूजन होत असतं, हे माहिती आहे ना तुम्हाला? उगाच आता याच्यावरनं आरडाओरडा नको आहे मला. उगाच घरामध्ये क्लेश नको. संतोष म्हणतो, दरवर्षी हा सगळा खर्च आहे ना आई करते. या वर्षी तू कुणाच्या परवानगीने एवढा सगळा खर्च केलास? माझ्याकडे काय पैशांची फॅक्टरी आहे? वीणा म्हणते, पैशांवरून तर तुम्ही काही बोलूच नका. या सगळ्या तयारीला बाबांनी पैसे दिले आहेत. यावर संतोष म्हणतो, बाबांनी एवढे पैसे? अगं चांदीचा भाव माहिती आहे ना तुला? वीणा म्हणते, अहो पदरचे घातले मी थोडे यात. संतोष म्हणतो, तुझ्याकडून आले कुठून हे पैसे? मी दिलेल्या पैशांपैकीच असतील ना, मग ते माझेच पैसे झाले. कळलं ना? आणि त्या पैशांवर माझाच हक्क आहे. वीणा रागानेच म्हणते, तुमच्या पैशांवर तुमचा जेवढा हक्क आहे ना, तेवढाच माझाही आहे. त्यानंतर वीणा आणि संतोष हे दोघेही पूजेला आणलेल्या सामानाच्या खर्चावरून वाद घालत असतात. संतोष आणि वीणाचा वाद खूप विकोपाला जातो आणि संतोष वीणाच्या एक कानाखाली मारतो आणि वीणाला म्हणत असतो, तोंड सांभाळून बोल, कळलं? एवढ्यातच तेथे लक्ष्मी आलेली असते. हे सर्व दृश्य लक्ष्मी बघते. सिद्धू इकडे भावनाला लागलेल्या ठिकाणी मलम लावून देत असतो. परंतु भावना म्हणत असते, अहो नाही काही एवढं झालंय मला खरंच. भावना पुढे सिद्धूला म्हणत असते, तुम्ही नेहमी गाडी हळू चालवायची आणि गाडी चालवत असताना फोनवर अजिबात बोलायचं नाही आणि इथून पुढे ना एकट्याने कुठेही जायचं नाही. जनसेवा करायला जाताना सुद्धा मित्रांना बरोबर घेऊन जायचं आणि गायब व्हायचं नाही बरं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर जेवायचं. स्वतःची काळजी घ्यायची. तुम्हाला काही झालं ना तर, असं म्हणून भावना थांबते. पुढे भावना म्हणते, तर काही नाही, मी जे बजावलंय ना ते लक्षात ठेवा. काळजी घ्यायची स्वतःची. सिद्धू म्हणतो, मॅडम तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही बायकोसारखं बोलताय माझ्याशी. यावर भावना म्हणते, मी नाहीये का तुमची बायको? त्यानंतर भावना सिद्धूला इग्नोर करते आणि तेथून उठून निघून जाते. आजी आणि नीलांबरी इकडे विचार करत असतात. आजी नीलांबरीला म्हणत असते, नीलांबरी अगं काय सुचतंय का तुला? कशी अद्दल घडवायची या बाईला? नीलांबरी आणि आजी दोघीही
भावनाला अद्दल घडवण्यासाठी युक्ती शोधत असतात. पुढे आजी आणि निलांबरीने भावनाच्या विरोधात एक डाव आखलेला असतो. निलांबरी आजीला म्हणत असते, आजी तुम्ही काहीच काळजी करू नका. आज तुम्ही बघू ती भावना या घरात कशी राहते ते. या घरात कशी